राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी बहुतांश ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपामध्ये पाऊस पडतोय। त्यामुळे आज 13 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। उर्वरित राज्यामध्ये पावसाची उघडदीप राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। आज रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप डाऊन मार्गावर तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी तसंच वांद्रे अप डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक असेल। पश्चिम मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल समस्या सोडवाव्यात, एमयूटीपी अंतर्गत रखडलेले रेल्वे मार्ग पूर्ण करावेत यासाठी अनेक आंदोलनं करूनही हाती काहीच राहिलेलं नाहीये। त्यामुळे आता प्रवासी संघटना एकवटल्या असून 22 ऑगस्टला आंदोलन केलं जाणार आहे। रेल्वे मार्गावरील प्रवाशांनी पांढरे कपडे घालून येण्याचे आवाहन प्रवासी संघटनांनी केलंय। लोकलमधील अपंगांच्या विशेष राखीव डब्यातून प्रवास करणाऱ्या 7 प्रवाशांवर डोंबिवली लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बळ पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे। या प्रवाशांकडून दंडाची आकारणी करण्यात आली आहे। तसंच ही कारवाईची मोहीम अशीच सुरू राहणार असल्याची माहिती डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी केली आहे। पालघर जिल्ह्यातील वाढवणमध्ये देशातील सगळ्यात मोठं बंदर उभारण्यात आलंय। समृद्धी महामार्गावरून वाढवण बंदरावर पोहोचता यावं यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं MMRDC या महामार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे। गेल्या आठवड्यापासून घसरण होत चाललेल्या चांदीच्या भावामध्ये शनिवारी 1500 रुपयांनी वाढ झाली आहे। सध्या चांदीची किंमत ही 81,500 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे। सोन्याच्या भावामध्ये मात्र केवळ 200 रुपयांची वाढ होऊन दर हे 70,400 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचली आहे। सर्वसामान्यांना परवडणारी घरं उपलब्ध करून देण्यासाठी स्थापन झालेल्या म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीमध्ये घरांच्या किमतीनं कोटींची उड्डाणं केली आहेत। अल्प उत्पन्न गटातील घरांची किंमत चक्क कोटींच्या घरात आहे। त्यामुळे कोटींच्या घरामध्ये असलेल्या किमतीच्या सदनिका सर्वसामान्य मुंबईकरांना कशा परवडणार असा सवाल उपस्थित होतोय। अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना यंदा दुपटीनं मदत मिळणार आहे। राज्य सरकारनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय। याचा लाभ आता लाखो कुटुंबियांना होणार आहे। थरांच्या स्पर्धेसाठी आता महिला गोविंदा सुद्धा सज्ज झाल्या आहेत। महिला गोविंदांचा मागील 1.5 महिन्यापासून सराव सुरू आहे। यंदा आता 7 थर रचण्याच्या प्रयत्नात आहेत। दहीहंडीसाठी मुंबईत जोरदार तयारी सुरू आहे। या निमित्तानं थरांवर थर रचत हंडीला लक्ष केलं जात आहे आणि हे लक्ष गाठणाऱ्या गोविंदा पथकांच्या सुरक्षेचा मुद्दा सुद्धा ऐरणीवर आलाय। गेल्या काही वर्षांपासून गोविंदा पथकांना विमा कवच दिलं जातं, मात्र यंदा त्यांचा विमा काढण्याचं काम अद्याप सुरू झालेलं नाहीये। याबाबत लवकरात लवकर निर्णय न झाल्यास गोविंदा पथकाकडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा दहीहंडी असोसिएशन यांनी केलाय। श्रावणात देवदर्शन करता यावं, पर्यटन करता यावं यासाठी एसटी महामंडळानं श्रावणात एसटी संगे तीर्थाटन हा उपक्रम सुरू केलाय। या उपक्रमाद्वारे राज्यभरातील नागरिकांना तीर्थस्थळांना भेटी देता येणार आहेत। गोंदिया शहरातील दोन्ही भागांना जोडणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलावरती मोठे खड्डे पडले होते। ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवताच याची दखल घेण्यात आली। राष्ट्रवादी शरद पवार गटानं या उड्डाणपुलावरती पडलेले खड्डे सिमेंट कॉन्क्रीट टाकून भरलेले आहेत। बोदवड तालुक्यातील लोणवाडी गावामध्ये रस्ता चिखलमय होऊन पावसाळा सुरू होण्यापूर्वीच रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे। रस्त्यांवर मोठे मोठे खड्डे निर्माण झाल्यानं पावसाचे पाणी साठून तिथे डासांची उत्पत्ती निर्माण झाली आहे। त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचं गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। त्यात एक भाग म्हणून सरकारला जागं करण्यासाठी गोंदियामध्ये जुनी पेन्शन संघटनेद्वारे छत्री मोर्चा आयोजित करण्यात आलाय। गोंदियात जलस्तंभ चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत 5 किलोमीटर पायी मोर्चा काढण्यात आलाय। शहापूर तालुक्यातील वाशिंजवळील शेई गावामध्ये एका कुत्र्याला घाबरून बिबट्यानं पळ काढला। गेल्या काही दिवसांपासून वाशिंमधील विविध भागामध्ये बिबट्याचा मुक्त संचार आहे आणि त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। दरम्यान कुत्र्याची शिकार करण्यासाठी या प्रयत्नात असलेल्या बिबट्यानं कुत्र्याला अचानक भुंकल्यामुळे घाबरून पळ काढलाय। पावसात रहिवासी बांधकामावर कारवाई न करण्याचं परिपत्रक राज्य सरकारनं काढलं होतं, मात्र पवई येथील जयभीमनगर येथील काही बांधकामं पाडण्यात आली आहेत। या प्रकरणाची चौकशी करण्याची उच्च न्यायालयानं शुक्रवारी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचे विशेष पथक यासाठी नेमलेलं आहे। MIDCला 3 आठवड्यामध्ये अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत।
घोडबंदरमधील कासारवडवली भागामध्ये मेट्रो मार्गावर तुळई बसवण्याचं काम हाती घेण्यात आलंय। यासाठी घोडबंदर मार्गावरती पोलिसांनी वाहतुकीमध्ये बदल लागू केले आहेत। यानुसार 11 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या काळामध्ये रात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर प्रवेशबंदी असणार आहे। जे रुग्णालयाच्या परिसरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयांचे बांधकाम पूर्ण करण्याची जुलैपर्यंत मुदत होती। ऑगस्टमध्ये ते रुग्णसेवेत रुजू देखील होणार होतं, मात्र ऑगस्टमध्ये सुद्धा हे काम पूर्ण न झाल्यानं हे काम सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पूर्ण होणार आहे। पुणे जिल्ह्याने निरीक्षरांना साक्षर करण्यासाठीच्या नवसाक्षरता अभियानाकडे पूर्णतः पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे। 2024-25 मध्ये राज्याकडून पुणे जिल्ह्याला 38,038 निरीक्षरांना साक्षर करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं, मात्र 8 ऑगस्टपर्यंत फक्त 63 निरीक्षकांचीच नोंद झाली आहे। रेल्वे प्रवासादरम्यान हृदयविकाराचा झटका आलेल्या प्रवाशांवर तात्काळ प्रथमोपचार करण्यासाठी पश्चिम रेल्वेने एक योजना आखली आहे। त्याचाच एक भाग म्हणून पश्चिम रेल्वेच्या 20 स्थानकांमध्ये ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर म्हणजेच AED ही यंत्रणा बसवण्यात आली आहे। कोल्हापूरचा वैभव असलेल्या ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली होती। या ठिकाणी झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली। नाट्यगृहाला लागलेल्या आगीच्या घटनेवरून दुःख व्यक्त करताना ही वास्तू पुन्हा दिमाखात उभी राहील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे। तसंच या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागल्याची घटना घडली होती। यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली। नाट्यगृहाला आग लागल्याची घटना दुर्दैवी असून नाट्यगृहाच्या उभारणीसाठी निश्चितपणे राज्य सरकार पुढाकार घेईल आणि त्यासाठी आर्थिक सहाय्य सुद्धा करण्यात येईल असं आश्वासन फडणवीसांनी केलंय। येत्या 13 ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगावमध्ये येणार आहेत। यात राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसह सीएमच्या दौऱ्याचं नियोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं बैठक घेतली। यात पालकमंत्री आणि आमदार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या नियोजनाबाबत सूचना देण्यात आल्या। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज अकोला दौऱ्यावर आहेत। अकोल्यात भाजपच्या जिल्हा विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार आहेत। बैठकीत पक्षप्रवेश देखील होण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे। राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या अतिदुर्गम अशा आसरल्ली या भागामध्ये पोहोचलेत। या ठिकाणी आत्राम यांनी जनता दरबार घेतला। दरम्यान दुर्गम भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना धर्मराव बाबा आत्राम यांनी सूचना केल्या। यवतमाळच्या पांढरकवडा या शहरातील समस्यांविरोधात युवा टायगर फोर्स संघटना आक्रमक झाल्याचं दिसून आलं। पांढरकवडा या शहराला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 4 कोटीचा निधी प्राप्त झालाय, मात्र स्थानिक आमदारांनी केलेले आरोप करत कार्यकर्त्यांनी भाजप आमदार संदीप दुर्वे यांना घेराव घातलाय। ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात शिवसेना ठाकरे गटाचा भगवा सप्ताह मेळावा पार पडला। यावेळी उद्धव ठाकरेंचा ताफा सभेच्या ठिकाणी येताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला, तर ठाकरे गटानंही मनसैनिकांच्या विरोधात घोषणाबाजी केली। त्यानंतर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। तुमची कबर खोदायला दिल्लीत गेलो, दिल्लीत काय आम्हाला शिकवू नका। उद्धव ठाकरेंनी दिल्लीच्या तोंडाला फेस आणला असं म्हणत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांच्या टीकेला उत्तर दिलंय। विधानसभा आम्हीच जिंकणार, विधानसभेत सत्ताधाऱ्यांचे फणे ठेचू अशी घणाघाती टीका राऊतांनी महायुतीवर केली आहे। भगवा सप्ताह मेळाव्यामध्ये ते बोलत होते। उबाठा आणि राज ठाकरे यांच्यात आपापसात वैर आहे, त्यामुळे राज ठाकरे महायुतीत राहू नयेत यासाठी उबाठाचे प्रयत्न सुरू आहेत। उबाठा पक्षाला मराठा आरक्षण आणि अन्य बाबींशी काही देणं घेणं नाही असं म्हणत संजय शिरसाट यांनी उबाठा पक्षावरती निशाणा साधलाय। मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मराठा समाजाला कमी आणि मुस्लिम समाजाला फायदा जास्त झालाय, त्यामुळे त्यांना आता मराठा समाजामध्ये आधुनिक मोहम्मद अली जिना आला नाही ना असा प्रश्न विचारला जातोय। मनोज जरांगे गोधडीत असताना नारायण राणेंनी आरक्षण मिळवून दाखवलं अशी नितेश राणे यांनी आपलं वक्तव्य केलंय। मातोश्री बाहेर मुस्लिम संघटनांनी आंदोलन केलंय। वक्फ बोर्ड संदर्भातल्या विधेयकाला संसदेत उबाठा पक्षानं विरोध न केल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे।
मराठवाड्यातून महायुतीची कीड काढून टाकायची अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे। ते लातूरमध्ये बोलत होते। सत्ताधारी नेत्यांनी जरांगे पाटलांचा कार्यक्रम करणार असल्याचं म्हटलं होतं, पण ते केवळ जरांगेंचंच नाही तर संपूर्ण समाजाचा करेक्ट कार्यक्रम करतील अशी टीका त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर केली आहे। लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून खासदार अमोल कोल्हे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। लाडकी बहीण योजनेवरून महायुतीमध्ये एक वाक्यता नाहीये, तिन्ही पक्ष वेगवेगळी भूमिका मांडतात, त्यामुळे महायुतीतच गोंधळ असल्याची प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली आहे। वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत गोळे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला। प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला, त्यामुळे आता रिसोड विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून प्रशांत गोळे यांनी उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। मनोज जरांगे पाटलांची शांतता रॅली साताऱ्यामध्ये दाखल झाली आहे। यावेळी जरांगेंनी मराठा समाजाला आवाहन केलंय। राजकीय नेत्यांनी दबाव आणला तरी तुम्ही घरी बसू नका, नाहीतर आरक्षण हातून जाईल असं जरांगे म्हणाले। आरक्षणासाठीचा लढा बंद पाडावा म्हणून अनेकांनी प्रयत्न केले, पण मी ते प्रयत्न हाणून पाडले असं देखील जरांगे म्हणाले। शांतता रॅली दरम्यान मनोज जरांगेंना भोवळ आली। साताऱ्यामध्ये सभा सुरू असताना जरांगेंची तब्येत खालावली। यानंतर जरांगे स्टेजवरून खाली उतरले। यावेळेस त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। दरम्यान जरांगेंना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय। आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। जरांगेंना तब्येतीची काळजी घेण्याची विनंती असून लढाईमध्ये मराठा समाज जरांगेंच्या सोबत असल्याच्या भावना शिवेंद्रराजे भोसले यांनी वर्तवल्या आहेत। नांदेड बिलोली बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेला धक्काबुक्की करत वाहक आणि चालकानं बसमधून खाली उतरवल्याचा आरोप प्रवासी महिलेनं केलाय। या विरोधात वजीराबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। महिलेला ज्या ठिकाणी उतरायचं होतं त्या ठिकाणी बस थांबवली नाही, त्यामुळे महिला आणि वाहकामध्ये वाद झाला। त्यानंतर महिलेला बसमधून अर्धा तास उतरवण्यात आलं। पुण्यातील विश्रांतवाडी परिसरामध्ये एक कोटीचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय। या प्रकरणी लोहगाव इथल्या विघ्नहर्ता अपार्टमेंटमधून 3 तरुणांना ताब्यात घेण्यात आलं। गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं ही कारवाई केली आहे। भिवंडी महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये तब्बल 30 वर्ष अपक्ष असलेल्या कोणार्क विकास आघाडीचे प्रमुख माजी महापौर विलास आर पाटील यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय। नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला।